नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण A to Z मराठी व्याकरण या सिरीजचा 37वा भाग पाहतोय, ज्यामध्ये आपण वचन विचार या टॉपिकवरील सर्व प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि हा टॉपिक क्लिअर करणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय आणि त्यासाठी तुम्हाला मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। तसेच A to Z मराठी व्याकरण सिरीज पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात। या ठिकाणी पाहायचं आहे, नामाच्या ठिकाणी नामाची संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हणायचं? त्या नामाचं वचन असं म्हणायचं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 2 काय आहे? मराठीमध्ये किती वचन मांडले जातात? या ठिकाणी पहा मित्रांनो, संस्कृतमध्ये 3 वचन असतात। कोणते कोणते? एक पहिलं असतं एकवचन, दुसरं द्विवचन आणि तिसरं बहुवचन। त्याच धर्तीवर मराठीमध्ये किती वचनं आहेत? 2 आहेत। कोणती कोणती? एकवचन आणि अनेकवचन। मराठीमध्ये द्विवचन नसतं, त्यामुळे काय झालं? बहुवचनालाच आपण काय म्हणतोय? अनेकवचन म्हणतोय। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? मराठीमध्ये वचन पर्याय 2 असतात। जर संस्कृतमध्ये विचारलं तर किती सांगणार? 3 असतात। ठीक आहे। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 3 काय आहे? संस्कृतमध्ये खालीलपैकी कोणते वचन येत नाही? मित्रांनो, संस्कृतमध्ये एकवचन असतं, द्विवचन असतं आणि बहुवचन म्हणजे अनेक वचन असतं। म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? पर्याय 4 यापैकी नाही। वरील सर्व आहेत ती संस्कृतमधील वचनं आहेत। लक्षात ठेवायचं आहे, मराठीमध्ये 2 वचन असतात। कोणते कोणते? एकवचन आणि अनेक वचन। त्याचबरोबर संस्कृतमध्ये 3 वचनं असतात। कोणते कोणती? एकवचन, द्विवचन आणि तिसरं बहुवचन म्हणजेच अनेक वचन। ठीक आहे। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 4, आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन टिंबटिंब होते। या ठिकाणी पाहायचं आहे, आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेकवचन होताना ते नेहमी एकारांत होतं। उदाहरणार्थ काय? मुलगा, तो मुलगा काय झालं? पुल्लिंगी झालं। जर त्याचं अनेकवचन केलं तर काय होणार आहे? मुलगे असं होणार आहे। म्हणजे या ठिकाणी आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेकवचन काय होतं? एकारांत। पर्याय 3 आपलं उत्तर आहे। त्यासोबतच पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5, आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते। याला अपवाद म्हणजे या ठिकाणी आपण काय पाहिलं? आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होतं। तर मित्रांनो, याला काही अपवाद देखील आहेत। जसं की काही नातेवाचक शब्द, म्हणजे आपण नात्यांसाठी वापरतो ते शब्द आकारांत असतात तर देखील त्यांचं अनेकवचन न होता ते आहेच राहतात। उदाहरणार्थ काका, एकवचनामध्ये काका, अनेकवचनामध्ये देखील काकाच। ठीक आहे। मामा, दादा हे सर्व नातेवाचक शब्द आहेत, ते काय आहेत? एकवचनामध्ये आणि अनेकवचनामध्ये दोन्हीमध्ये सारखेच राहतात। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 वरील सर्व। आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते। याला अपवाद म्हणजे काय? तर नातेवाचक शब्द, उदाहरणार्थ काका, मामा, दादा हे शब्द काय होतात? एकवचनामध्ये आणि अनेकवचनामध्ये सारखेच राहतात। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 6, ससा, मळा, कावळा या शब्दांचे अनेकवचन टिंबटिंब होते। या ठिकाणी पाहायचं आहे, तो ससा, तो मळा, तो कावळा। या ठिकाणी काय झालं? तिन्हीसाठी आपण तो हे सर्वनाम वापरतो, म्हणजे तिन्ही काय आहेत? पुल्लिंगी आहेत। आणि आपण काय पाहिलेलं आहे? आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेकवचन काय होणार आहे? एकारांत। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ससाचं ससे, मळाचं मळे आणि कावळाचं कावळे। म्हणजेच याचं अनेकवचन कसं होणार? एकारांत। म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। ठीक आहे। आता पुढे पहा, प्रश्न क्रमांक 7, आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे अनेकवचन टिंबटिंब। या ठिकाणी पाहायचं आहे, फक्त आकारांत असलेल्या पुल्लिंगी नामाचं जे अनेकवचन होतं ते त्या शब्दाचं रूप बदलून होतं। उदाहरणार्थ मुलगाचं मुलगे, गाचं गे झालं। ठीक आहे। त्यासोबतच इतर जे काही पुल्लिंगी शब्द असतील जे अकारांत आहेत किंवा इकारांत आहेत, त्यांचं अनेकवचन होताना ते शब्दाचं रूप न बदलता होतं। म्हणजेच त्यांचं अनेकवचनामध्ये रूप बदलत नाही। उदाहरणार्थ शब्द आहे देव, तो देव काय झाला? अकारांत पुल्लिंगी। याचं अनेकवचन काय होतं?
ते देव होतं. म्हणजे या ठिकाणी देव हा शब्द एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखाच राहतो. म्हणजेच आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचं अनेक वचन आहे ते शब्दाच्या रूपात बदल न होता होतं. म्हणजे पर्याय 4 बदल होत नाही हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आकारांताचं काय होतं? आकारांताचं एकारांत होतं आणि इतरांचं काय होतं? तर रूपामध्ये बदल होत नाही. उदाहरणार्थ देव हा एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखाच राहतो. आणि त्याचबरोबर समजा गहू आहे, गहू. ठीक आहे. तो गहू एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखाच राहिला. त्यासोबतच लाडू एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखाच राहिला. म्हणजेच आकारांत वगळता इतर कोणत्याही कारांत असलेल्या पुल्लिंगी शब्दाचं अनेक वचन आहे ते त्या शब्दाचं रूप न बदलता होतं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. दगड या नामाचे अनेक वचन ओळखा. आता वर काय पाहिलं आपण तेच या ठिकाणी त्याचं उदाहरण दिलेलं आहे की आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचं अनेक वचन आहे ते रूप न बदलता होतं. म्हणजेच एक वचन आणि अनेक वचन सारखंच असतं. म्हणजे या ठिकाणी पहा दगडचं अनेक वचन काय होणार आहे? दगड हा काय आहे? तो दगड. म्हणजेच अकारांत पुल्लिंगी नाम आहे. आणि या ठिकाणी काय होणार मग? याचं अनेक वचन आणि एक वचन सारखंच असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 दगडचं अनेक वचन दगडच. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब कारांत होते. या ठिकाणी पाहायचं आहे अकारांत स्त्रीलिंगी नाम असेल तर त्याचं अनेक वचन हे नेहमी आकारांत किंवा ईकारांत होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 1 व 2 दोन्ही. याचं उदाहरण काय पाहता येईल? समजा ती वीट. वीट हा शब्द काय झाला? अकारांत स्त्रीलिंगी झाला. आणि आपण काय पाहिलं? अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन आकारांत किंवा इकारांत होतं. जसं की वीटचं विटा काय झालं? अकारांतचं आकारांत झालं. त्याचबरोबर काय होतं? अकारांतचं इकारांत होतं. उदाहरणार्थ म्हैस. म्हैसचं अनेक वचन म्हशी काय झालं? अकारांतचं इकारांत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 हे योग्य आहे. अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हे नेहमी आकारांत किंवा इकारांत होणार आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 10. योग्य जोडी ओळखा. या ठिकाणी पहा वाट. वाटचं अनेक वचन काय होतं? वाटचं अनेक वचन वाटा होतं. म्हणजे या ठिकाणी ही जोडी चुकलेली आहे. वेळचं काय होतं? वेळचं वेळा होतं. म्हणजे या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे. आणि पालचं काय होतं? पाली होतं. म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल? तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. कोय या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं? अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हे आकारांत किंवा इकारांत होतं. मग या ठिकाणी पहा कोय हा शब्द काय? तर अकारांत स्त्रीलिंगी आहे. परंतु लक्षात ठेवायचं शेवटी काय आलंय? शेवटी आलेलं आहे य. आणि लक्षात ठेवायचं जर शेवटी य असेल तर काय होणार आहे? तर त्या शब्दाचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? इकारांत होणार आहे. आणि काय होणार आहे? एकतर ई होईल किंवा ई होईल. म्हणजे काय होतं? कोयचं कोई होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन इकारांत किंवा आकारांत होतं. या ठिकाणी काय झालं? कोयचं कोई इकारांत झालं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब कारांत होते. या ठिकाणी पाहायचं आहे आकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन आहे ते शब्दाच्या रूपामध्ये बदल न होता होतं. म्हणजेच आकारांत स्त्रीलिंगी नामाचं एक वचन आणि अनेक वचन आहे असं असतं, सारखंच असतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 यापैकी नाही. आकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन
रूप बदलून होत नाही असंच होतं, आहे असं होतं, कारण हा शब्द दोन्ही वचनामध्ये सारखाच असणार आहे. उदाहरणार्थ भाषा, एक वचनामध्ये भाषा, अनेक वचनामध्ये देखील भाषा. ठीक आहे, म्हणजे आकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन आकारांतच राहतं, त्याच्या रूपामध्ये बदल होत नाही, म्हणून यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. ई कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब होते. या ठिकाणी पाहायचं आहे ई कारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हे या कारांत होतं, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. उदाहरणार्थ काय म्हणता येईल आपल्याला, नदी ई कारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, अनेक वचन काय होतं नद्या, म्हणजे काय झालं या कारांत. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14. बी या नामाचे अनेक वचन पर्यायातून निवडा. या ठिकाणी पहा बी हा शब्द काय, बी हा शब्द ई कारांत स्त्रीलिंगी आहे, आणि आपण काय पाहिलं ई कारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन कसं होणार आहे या कारांत, म्हणजे बीचं बिया, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15. काही अपवाद वगळता उ कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब कारांत होते. या ठिकाणी पाहायचं आहे उ कारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन होताना ते वा कारांत होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. उदाहरणार्थ काय तर पिस्सू पिसवा. ठीक आहे, पिस्सू काय आहे उ कारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, अनेक वचन काय झालं पिसवा झालं, म्हणजेच वा कारांत झालं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16. जळू या नामाचे अनेक वचन कोणते. या ठिकाणी पहा जळू हा शब्द याचं लिंग कोणतं आणि याचं वचन काय यासाठी येतो. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा जळू हा शब्द काय आहे उकारांत स्त्रीलिंगी नाम आहे, आणि आपण काय पाहिलं उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन होताना ते वाकारांत होतं, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे जळूचं जळवा, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17. वाळू या शब्दाचे अनेक वचन पर्यायातून निवडा. या ठिकाणी पहा काही अपवाद आहेत. उकारांचं अनेक वचन वाकारांत होतं, परंतु त्याला काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ वाळू, वस्तू किंवा बाजू हे काय आहेत तर उकारांत स्त्रीलिंगी शब्द असे आहेत ज्यांच्या रूपामध्ये बदल होत नाही. एक वाळू अनेक वाळू, एक वस्तू अनेक वस्तू, म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं वाळू या शब्दाचे अनेक वचन न बदलता वाळू असंच राहतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. लक्षात ठेवायचं उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन वाकारांत होतं, परंतु त्याला काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ वाळू, वस्तू, बाजू. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18. ओकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब कारांत होते. या ठिकाणी पाहायचं आहे ओकारांत पुल्लिंगी शब्दच नाही, त्यामुळे याचं अनेक वचन होण्याचा प्रश्नच नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 यापैकी नाही. परंतु स्त्रीलिंगामध्ये ओकारांत शब्द आहे, या ठिकाणी पाहायचं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19. ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब होते. लक्षात ठेवायचं आहे ओकारांत स्त्रीलिंगी नाम एक आहे बायको, आणि बायकोचं अनेक वचन काय होतं बायका होतं, म्हणजे या ठिकाणी काय झालं ओकारांतचं वाकारांत झालं, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय 1. ओकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन आकारांत होते, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर याचं उदाहरण काय आहे बायको, बायकोचं अनेक वचन बायका, एक बायको अनेक बायका. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20. अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब कारांत होते. या ठिकाणी पाहायचं आहे समजा शब्द आहे ते घर, घर काय आहे अकारांत नपुंसकलिंगी आहे, काय होतंय घरचं अनेक वचन घरे होतं, म्हणजे या ठिकाणी अकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन काय होणार आहे एकारांत होणार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 एकारांत. उदाहरणार्थ ते घर, ती घरे, घर घरे, पुस्तक पुस्तके. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा. योग्य जोडी ओळखा. मंडळ, मंडळे, अकारांत नपुंसकलिंगी, ते मंडळ, ते शेत, ते घड्याळ. काय होणार आहे हे तिन्ही शब्द काय आहेत अकारांत नपुंसकलिंगी आहेत, अनेक वचन काय होणार आहे एकारांत. मंडळ मंडळे, शेत शेते, घड्याळ घड्याळे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 वरील सर्व. पुढे पहा प्रश्न क्रमांक 22. ई कारांत नपुंसकलिंगी नामांचे अनेक वचन टिंबटिंब होते. या ठिकाणी पाहायचं आहे ई कारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन रूपामध्ये बदल न होता होतं, किंवा हा शब्द एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखाच असतो, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय
4 इकारांतच राहते. उदाहरणार्थ काय, पाणी, ते पाणी, काय झालं, पाणी हा शब्द नपुंसकलिंगी झाला आणि कसा आहे, इकारांत आहे, त्याचं अनेकवचन काय होतं, नाहीच होत आहे, म्हणजे या ठिकाणी पाणी हा शब्द पाणी असाच राहतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 इकारांतच राहते. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23, लोणी या शब्दाचे अनेकवचन पर्यायातून निवडा. या ठिकाणी पहा लोणी हा शब्द काय, इकारांत नपुंसकलिंगी आणि आपण काय पाहिलं, याच्या रूपामध्ये बदल होतो का, नाही होत आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 24 पहा, उ आणि उकारांत नपुंसकलिंगी नामांची अनेकवचने टिंबटिंब कारांत होतात. या ठिकाणी पाहायचं आहे, जर उ किंवा उकारांत नपुंसकलिंगी नाम असेल तर त्याचं अनेकवचन होताना ते काही वेळा एकारांत तर काही वेळा वेकारांत देखील होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 1 व 2 दोन्ही. उदाहरणार्थ काय, समजा पाखरू अनेकवचन काय होणार आहे, पाखरे, म्हणजे उकारांतचं एकारांत झालं. ठीक आहे. त्यासोबतच गळू एकवचनामध्ये गळू अनेकवचनामध्ये गळवे, म्हणजे या ठिकाणी हे काय झालं, वेकारांत झालं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी उकारांत किंवा उकारांत नपुंसकलिंगी नामांची अनेकवचने नेहमी एकारांत किंवा वेकारांत होतात. ठीक आहे. त्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारे होणार नाही आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, गळू या नामाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते. या ठिकाणी पाहायचं आहे, उकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेकवचन हे एकारांत किंवा वेकारांत होतं. उदाहरणार्थ गळूचं गळवे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच आसूचं आसवे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, काही अपवाद वगळता एकारांत नपुंसकलिंगी नामांची अनेकवचने टिंबटिंब कारांत होतात. या ठिकाणी पहा, काही अपवाद वगळता सर्वच्या सर्व एकारांत नपुंसकलिंगी नामांची अनेकवचने ही इकारांत होतात. उदाहरणार्थ केळे, केळे हे काय झालं, एकवचनामध्ये आणि अनेकवचनामध्ये केळी, म्हणजे काय, एकारांत नपुंसकलिंगीचं काय झालं, इकारांत झालं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, काही अपवाद वगळता एकारांत नपुंसकलिंगी नामांची अनेकवचने ही इकारांत होतात, पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, अनेकवचनी शब्दांची अयोग्य जोडी निवडा. खेळणे, खेडे, कुत्रे. या ठिकाणी काय पाहिलं आपण, हे सर्व काय आहेत, एकारांत नपुंसकलिंगी नाम आहेत. मग या ठिकाणी काय पाहिलं, जर एकारांत नपुंसकलिंगी नाम असेल तर त्याचं अनेकवचन हे इकारांत होईल. उदाहरणार्थ खेळणेचं खेळणी, खेडेचं खेडी, कुत्रेचं कुत्री. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, अयोग्य जोडी कोणतीही नाही, सर्व जोड्या योग्य आहेत, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, तांबे या शब्दाचे अनेकवचन ओळखा. आता या ठिकाणी पहा, आपण वर काय पाहिलं की एकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेकवचन इकारांत होतं, परंतु याला देखील काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ काय, तर सोने, रुपे, तांबे, शिसे यांचं रूप अनेकवचनामध्ये बदलत नाही, म्हणजे या ठिकाणी तांबेसाठी काय राहणार आहे, तांबेच राहणार आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. सोनेचं अनेकवचन काय, सोनेच. त्यासोबतच रुपेचं रुपे आणि शिशेचं शिशे. ठीक आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला परीक्षेला विचारण्यात आलेल्या किंवा विचारण्यात येथील अशा एकवचनी आणि अनेकवचनी शब्दांच्या जोड्या हव्या असतील, त्याची PDF हवी असेल, तर काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण महत्त्वाच्या एकवचनी आणि अनेकवचनी शब्दांच्या जोड्यांची PDF देणार आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं चॅनल नक्की जॉईन करा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29, आकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन टिंबटिंब होते. या ठिकाणी पाहायचं आहे, आकारांत नपुंसकलिंगी नाम मराठीमध्ये नाहीत, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, याचं अनेकवचन होण्याचा काही संबंधच नाही आहे, म्हणजे पर्याय 4 यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, आकारांत किंवा ओकारांत नपुंसकलिंगी नाम मराठीमध्ये नाहीत, त्यामुळे या ठिकाणी पर्याय 4 यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, रोपचे अनेकवचनी रोप कोणते. या ठिकाणी पहा, रोपचं अनेकवचनी रोप हा शब्द काय, ते रोप म्हणजेच अकारांत नपुंसकलिंगी. आणि आपण काय पाहिलं, अकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेकवचन काय होणार आहे, तर एकारांत होणार आहे, म्हणजे रोपचं रोपे, पर्याय 2. ठीक आहे.
यासारख्या शब्दांची माहिती आपल्याला असते, परंतु काही वेळा आपल्याला उत्तर समजत नाही, त्यावेळी मात्र आपल्याला पुस्तकातील पद्धत म्हणजेच अकारांत, इकारांत, उकारांत याचा वापर करायला लागेल. नाहीतर आपल्याला रोपचं रोपे होतं, घरचं घरे होतं हे आधीपासून माहीत आहे. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होते? या ठिकाणी पाहायचं, लक्षात ठेवायचं आहे की विशेष नाम आणि भाववाचक नाम यांची अनेकवचने होत नाहीत, फक्त सामान्य नामाची अनेकवचने होतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा, विशेष नाम व भाववाचक नामाचे अनेकवचन केल्यास ते टिंबटिंब बनते. या ठिकाणी पाहिलं काय आपण, फक्त सामान्य नामाचं अनेकवचन होतं, विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचं अनेकवचन होत नाही. परंतु काही वेळा जर विशेष नामाचं आणि भाववाचक नामाचं अनेकवचन केलं तर ते विशेष नाम किंवा भाववाचक नाम काय करतं, तर सामान्य नामाचं कार्य करतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचं अनेकवचन केलं तर त्यांचं सामान्य नाम बनतं. म्हणजे पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, क्लेश, हाल या शब्दांचे वचन ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, क्लेश, हाल हे शब्द काय असणार आहेत, नेहमीच अनेक वचनामध्ये असणार आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, क्लेश, हाल अनेक वचन. लक्ष ठेवायचं आहे, क्लेश, डोहाळे, कांजिण्या, हाल, रोमांच हे सर्व शब्द काय आहेत, नेहमी अनेक वचनामध्ये असतात. पुढे पहा प्रश्न क्रमांक 34, जोडपे, त्रिकूट, पंचक या शब्दांचे वचन पर्यायातून निवडा. या ठिकाणी पहा, जोडपे 2 व्यक्ती आहेत, परंतु काय झालं, 2 व्यक्तींचा एक गट आहे, म्हणून या ठिकाणी जोडपे हा शब्द एक वचनामध्ये, त्रिकूट देखील एक वचनामध्ये त्याच प्रकारे आणि पंचक देखील त्याच प्रकारे एक वचनामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1, एक वचन. परंतु जेव्हा आपण जोडपी म्हणतो, त्रिकुटे म्हणतो किंवा पंचक म्हणतो त्यावेळी काय म्हणायचं, हे शब्द अनेक वचनामध्ये आहेत. जर समूह दाखवला तर काय म्हणायचं, हे अनेक वचनामध्ये. परंतु जर एकटे एकटे आले, एक जोडपे, एक त्रिकूट, तर हा शब्द एक वचनाचं कार्य करतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, अयोग्य पर्याय निवडा. या ठिकाणी अयोग्य पर्याय निवडायचा आहे. पहिलं वाक्य काय आहे, नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्म म्हणजे वचन. बरोबर आहे, आपण पहिलाच प्रश्न पाहिलेला होता. वचन म्हणजे बोलणे, हे देखील बरोबर आहे. आणि नामाचे जे मूळ स्वरूप असते ते म्हणजे त्याचे वचन, हे देखील बरोबर आहे. परंतु संस्कृतमध्ये मराठीमध्ये 2 वचने मानतात. मित्रांनो, मराठीमध्ये किती वचनं आहेत, 2, आणि संस्कृतमध्ये किती आहेत, 3. म्हणजे या ठिकाणी काय झालं, संस्कृतमध्ये 3 नसल्यामुळे हे विधान चुकलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 अयोग्य आहे. संस्कृतप्रमाणे मराठीतही 2 वचने आहेत, हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत, तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 36, विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. व्यक्तीबद्दल आदर दाखवण्यासाठी अनेक वचन वापरतात. या ठिकाणी पाहायचं आहे, जर आपण एखाद्याला आदर दाखवत आहोत तर त्यावेळी काय करतो, अनेक वचन करतो. उदाहरणार्थ आपण काय म्हणतो, हे आमचे मॅनेजर आहेत. काय केलं आपण, आदर दाखवला. म्हणजे या ठिकाणी मॅनेजर एक व्यक्ती आहे, एक वचनी आहे, तरी देखील आपण काय केलं, आदर दाखवण्याच्या नादात त्याला अनेक वचनी केलं. म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान योग्य. दुसरे विधान पहा, अधिक सलगी, जवळीक दाखवण्यासाठी एकवचन वापरतात. त्या ठिकाणी पहा, आपण काय म्हणतो, हे माझे बाबा आहेत. काय झालं, अनेक वचनी. परंतु जेव्हा आपण जास्त जवळ असतो तेव्हा काय म्हणतो, हा माझा बाबा आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, अधिक सलगी, अधिक जवळीक साधण्यासाठी एकवचन वापरतात. हे विधान देखील योग्य आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 अ व ब दोन्ही बरोबर. ठीक आहे, पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 37, पुल्लिंगी नामापैकी फक्त टिंब नामाचेच अनेकवचनी रूप वेगळे होते. या ठिकाणी पाहायचं आपण काय पाहिलं, फक्त आकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन आहे ते रूप बदलून म्हणजेच एकारांत होतं. इतरांचं काय होतं का, अकारांत पुल्लिंगी नामाचं अनेकवचन बदलून होत नाही किंवा एकारांतचं बदलून होत नाही. म्हणजे या ठिकाणी फक्त आकारांत नामाचे अनेकवचनी रूप वेगळे होते. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. या ठिकाणी पाहायचं आहे, माता एक माता अनेक माता, पाणी अनेक वचनामध्येच आहे, शाळा एक शाळा अनेक शाळा आणि शत्रू एक शत्रू अनेक शत्रू, हे सर्व शब्द काय आहेत, दोन्ही वचनामध्ये सारखेच असतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. यामधील सर्व शब्दांची रूप दोन्ही वचनामध्ये सारखी असतात. या ठिकाणी पहा, जाऊ जावा होतं, कोल्हाचं कोल्हे होतं, गळूचं गळवा होतं, म्हैसचं म्हशी होतं, सासूचं सासवा होतं, त्यासोबतच रताळ्याचं रताळी होतं. या ठिकाणी काय होतंय तर रूप बदलून होत आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन याकारांत होते. या नियमास विसंगत असणारा पर्याय कोणता. आपण काय पाहिलं, इकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन याकारांत होतं. उदाहरणार्थ काय, छडी छड्या, सुरी सुर्या, साडी साड्या. परंतु दासीचं अनेकवचन दोन्ही वचनामध्ये सारखंच, म्हणजे दासी तर दासीच. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, हा जो शब्द आहे तो इकारांत स्त्रीलिंगी आहे परंतु वरील नियमाला फॉलो करत नाही. म्हणजे पर्याय 2 वेगळा आहे, विसंगत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, गटात न बसणारे पद ओळखा. सासू सासवा, उकारांतचं काय होतं, वाकारांत. उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन वाकारांत होतं. पिसू पिसवा, त्यासोबतच उवा. परंतु वधूचं अनेकवचन एकवचन आणि अनेक वचनामध्ये वधू हा शब्द सारखाच असतो. म्हणजे या ठिकाणी उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन वाकारांत होतं. याला अपवाद काय आहे, वधू हा शब्द आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3 गटात बसत नाही. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे वचन विचार या टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुम्हाला माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्यासोबतच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ आणखी प्रश्न पाहून पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर देण्यात येणारी माहिती आणि टाकण्यात येणारे व्हिडिओ याबद्दलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्यात यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.